नमस्कार, मी डॉक्टर योगेश वैद्य, सीनियर रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन. मी ठाण्यामध्ये पिनॅकल ऑर्थो सेंटरला कार्यरत आहे गेल्या 20 वर्षांपासून. जेव्हा पेशंट आमच्याकडे नी रिप्लेसमेंटसाठी येतो तेव्हा आम्हाला बरेच काही प्रश्न विचारतात. त्यांचा पहिला प्रश्न असा असतो की जेव्हा आपलं ऑपरेशन करायचं ठरलेलं आहे तर आपल्याला त्याच्या अगोदर काही टेस्ट वगैरे कराव्या लागतात का? तर त्याचं मी असं उत्तर देऊ इच्छितो की आपल्याला ऑपरेशन करायचं जेव्हा ठरतं तेव्हा आपल्याला प्रामुख्याने तुमच्या मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू प्रमाणे तुम्हाला असेस करावं लागतं. तुमचं मेडिकल फिटनेस घ्यावा लागतो. प्रामुख्याने डायबिटीज आहे पेशंटला किंवा हार्ट डिसीज आहे किंवा ब्लड प्रेशर आहे हे आपल्याला बघावं लागतं. आपल्याला तुमच्या काही बेसिक ब्लड टेस्ट कराव्या लागतात. प्रामुख्याने हिमोग्लोबिन किंवा किडनीच्या रिलेटेड, लिव्हरच्या रिलेटेड ज्या टेस्ट असतात त्या कराव्या लागतात. आपल्याला एक छातीचा एक्सरे काढून घ्यावा लागतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढून घ्यावा लागतो, एक 2D इको करून घ्यावा लागतो. कारण बरेचदा हे नी रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया जी आहे ती वयस्कर लोकांमध्ये केली जाते, ज्यांना बरेचदा डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज असे असतात. तर त्याकरता आपल्याला ह्या सगळ्या टेस्ट करून घ्याव्या लागतात. आणि शेवटी आपल्याला तुम्हाला तुमच्या फिजिशियन कडनं किंवा आमच्या अॅनेस्थेटिस्ट कडनं एकदा असेस करून घ्यावं लागतं की तुमचं ऑपरेशनला सामोरं जाण्यासाठी फिटनेस आहे की नाहीये. तर हे सगळ्या चेक्स मधनं तुम्ही पास झाल्यावरच आपण तुम्हाला ऑपरेशनला घेऊ शकतो. तर असं होत नाही की आलं पेशंट आणि लगेच आपण त्याला ऑपरेशनला प्लॅन केलं. आपल्या टेस्ट करून तुम्हाला मेडिकली ऑप्टिमाइज करून तुमचे सगळे ब्लड पॅरामीटर्स सगळे लेवलमध्ये आणूनच आपण तुम्हाला ऑपरेशनला प्लॅन करू शकतो. आणि अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर खालील दिलेल्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता किंवा खालील दिलेले नंबर आहे ते तुम्ही व्हॉट्सअपद्वारे म्हणा किंवा टेलिफोन हे द्वारे अपॉइंटमेंट घेऊन मला येऊन भेटू शकता किंवा अधिक माहितीसाठी तिथे फोन करू शकता.